नाव तुमचं? प्रथमेश देशपांडे. प्रथमेश, आता काश्मीरला जाणारी जी बुकिंग आहे ते रद्द करत आहेत. किती आता 3 ते 4 दिवसात किती जणांनी ही बुकिंग रद्द केलेली आहे? काय परिस्थिती आहे? रद्द करण्याचं कसं आहे की सगळे आपल्याकडे ग्रुप बुकिंग्सच होतात, तर त्या हिशोबाने त्यांच्या फॅमिलीमधून एक एक माणसाचा तरी फोन येतो. काही लोकांनी अजूनही आशा धरली आहे की त्यांचे नंतरचे तारखा आहेत, महिन्याच्या शेवटच्या काही तारखा आहेत, तर त्या लोकांचे अजून फोन नाही आलेले आहेत. पण येणाऱ्या महिन्याच्या म्हणजे मे महिन्याच्या जे सुरुवातीच्या तारखा आहेत त्या लोकांचे कॅन्सलेशनसाठी कॉल नक्कीच येतात. कारण प्रत्येक ग्रुपमध्ये आमचे कमीत कमी 50 ते 60 लोकांचा एक ग्रुप असतो. त्यामधून अजून तरी काही काही लोकांचे फोन यायला आता सुरू झालेले आहेत. त्यांनी रद्द केले. आता साधारण 3 ते 4 महिन्याआधीपासून रेल्वेच्या हिशोबाने लोक बुक करायला सुरू करतात. आणि मग त्यानंतर आत्ता पण या गेल्या महिन्यामध्ये साधारण आत्ता 100 लोकांचा आपला वेगळं 100 लोकांचा म्हणजे गेल्या महिन्यात 100 लोकांनी काश्मीरमध्ये प्रवास झाला. जेव्हा हा हल्ला झाला तेव्हा पण आपला ग्रुप तिकडेच होता, पण नशिबाने पहलगाममध्ये नव्हता, ते दुसऱ्या भागांमध्ये होते आणि ते पण एन्जॉय करून परत आले. कसं आहे की पर्यटनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की लोकांना आश्वासन पाहिजे की तिकडे आम्ही जिथे जातो आहे तिकडे आम्ही सुरक्षित परत येऊ. तर सुरक्षतेसाठी गव्हर्मेंट जे काही वाढवू शकते अशा सगळ्या डोंगराळ भागांमध्ये ते त्यांनी वाढवलं पाहिजे. आणि सगळ्या ट्रॅव्हल एजन्सीमध्ये पण म्हणजे जायला घाबरू नये, कारण गव्हर्मेंट नक्कीच काही ना काहीतरी करेल.